मित्रांनो, आपण उमराणीमध्ये आणि उमराणीतला हा वळू सगळ्यांना माहितीच आहे ना. हा चेहरा दिसतोय तो महाराष्ट्र कर्नाटकात सगळ्यांच्या ओळखीचाच आहे. आणि आज आपण ह्यांच्या दावणीला आलो. तुम्ही ह्या बैलाचे रील्स व्हिडिओ वगैरे किंवा फोटो वगैरे बघितलेत, पण ह्या बैलाबद्दल जी डिटेल माहिती आहे ती तुम्हाला आज भेटणार आहे. तर ह्या बैलाबद्दल आणि ह्या व्यक्तिमत्वाबद्दल आपण आज माहिती जाणून घेणार आहोत. दादा, तुमचं नाव सांगा आपल्याला. माझं नाव स्वप्नील जोडमणी. हे आमच्या मित्राचं शेड आहे की मेजर दयानंद आवटी यांचं शेड आहे. हे सगळं प्रॉपर मीच सांभाळतो. आणि ह्या बैलाचं नाव गुरु म्हणून आहे. आम्ही हा 6 जातीमध्ये असताना खरेदी केलता. हा भेवरगी संघच्या साईडला भेवरगी आहे. भेवरगी म्हणून गाव आहे, त्या गावचा बैल आहे हा. म्हणजे ह्या पहिल्याच्या मालकाचं नाव या सोमो म्हणून आहे. त्यांचं पूर्ण नाव काय मला माहित नाही. पण हा 6 जातीमध्ये असताना घेतलेला की बैलाची लाईन तिक्कुंडी लाईन आहे. आणि तिक्कुंडी लाईन मध्ये सगळ्यात लांबड तोंड, कान बारीक, बांधाचा मोठा 6 जातीमध्ये. म्हणजे ह्या बैलामध्ये अजून हा भरला नाही जास्त, पण भरल्यावर अजून मोठा होणार हा बैल. आणि बैलाची प्युअर म्हणजे ओरिजिनल तिकुडी लाईन मध्ये येतो हा. आणि वासरांसाठी कर्नाटक मध्ये जास्तीत जास्त फेमस आहे. त्याचं एक कालवड 1,72,000 विकलेली. हे आमच्या जसं म्हणजे आमच्या माहितीला पडलं तसं हा बैलाला आमच्या दादांनी म्हणजे घ्यायचं म्हणून असं इंटरेस्ट आलं या बैलात. म्हणून दादांनी ह्याला 5,11,000ची ही आमची खरेदी आहे. आणि दुसरं इकडं आला तर हा आमचा 21 महिन्याचा खोंड आहे, पाकऱ्या म्हणून आहे. हा थोडा वांड आहे. हे 21 महिन्याचा खोंड आहे. इकडं होतं इकडं. हे सध्या 21 महिन्याचा खोंड आहे. हा पण सध्या म्हणजे आम्हाला माझ्या माहितीनुसार की कर्नाटक महाराष्ट्र मध्ये ह्याच्या एवढे हाईट आणि पायात मजबूत ह्याच्या एवढं कोणतंच वासरू नाही की बिनदाती. बस. हे गुरु तिकोंडी लाईनचा येतोय. तिकोंडी लाईन मध्ये म्हणजे खूप म्हणजे असे आहेत की ज्यांना माप वगैरे कमी येते. तुम्ही इकडं उभा राहा, मापाला वगैरे कमी आहेत. पण तुम्ही उमराणीमध्ये आला तर उमराणीत सोन्या आहे, सरदार आणि आता हा गुरु बघताय तुम्ही. ह्याच्या म्हणजे खुराक वगैरे काय चालू आहे आता? खुराक सध्या म्हणजे आम्ही नॉर्मलच वापरतोय तसं. म्हणजे सातू, मक्का बरडा, परत शेंगपेंड म्हणा, गोळी पेंड, वरून थोडी बहुत त्याला हिरवी वैरण, कणस, हे नॉर्मलच खुराक चालू असते त्याला. त्यांचा दिनक्रमाबद्दल जरा माहिती सांगा. कसं म्हणजे सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत कसं? सकाळी उठल्या पहिला आपलं काम असते की स्वच्छता, त्यानंतर बैलांचा भराडानंतर थोडं त्यासनी पाणी दाखवायचं. पाणी दाखवल्यानंतर त्यांना हिरवी वैरण ते दाखवायची. आणि बैल जर जास्त घाण ते झाली असली तर त्याला धुवायचं. त्याचं दररोज 1 तासात अर्धा तास असं अंग चोळायचं त्याचं टावेलनं त्यानं. असं असतंय आमचं. व्यायाम वगैरे ह्याला काय? व्यायाम म्हणजे असं 2-3 किलोमीटर चालवत नव्हते आम्ही हातात असं कासारा धरून. याला प्रदर्शनात वगैरे काय कुठे नेलं? प्रदर्शन म्हणजे हा सध्या येऊन आपल्यात 2 महिने झालं. पण आपल्या पाकऱ्या म्हणून आहे जे आदत खोंड आहे, त्याला सध्या म्हणजे दादाला सोलापूरवरनं कॉल आलता की पुढच्या वर्षी तुमचं वासरू आमच्या प्रदर्शनामध्ये असू दे म्हणून. असं कॉल आलता परवा दिवशी दादाला. पाखराच्या वंशावळ पाकऱ्याचं तेवढं माहित नाही. पण आपल्यापाशी एक म्हणजे आपल्याच दावणीला एक बैल होता, पांढरा म्हणजे राजा म्हणून होता. त्याला विद्यानंद आवटी नाहीत का, त्यांच्या दावणीवर होता तो बैल. राजा म्हणून बैल होता. त्या बैलाची पैदास आहे. आणि ह्याची आई रुक्मिणी म्हणून होती. आमच्या शेडची सगळ्यात मोठी गाय. कमी म्हणलं तर या बैला एवढी गाय होती ती. मग त्या गायीची पैदास आहे. चालू केलाय ना? हो, चालू आहे आता सध्या. म्हणजे एक 10 गाया भरवल्या त्याच्याने. एकदम पद्धतशीर आहे की मोठ्या बैलाला देखील महाग सारल एवढ्या पद्धतशीर गायला लागतो तो. ह्याला तुम्ही लहानपणापासून तयार केला तर लहानपणापासून ते आतापर्यंत याचे काय ह्याला म्हणजे खाण्यात बदल किंवा व्यायामात वगैरे कसं करत गेला? सगळ्यात पहिला काय झालंय की वासरू आम्ही 3 महिन्याचा असताना घेतलेलं. धरून उभा राहा. सगळ्यात पहिला म्हटलं तर वासरू आम्ही 3 महिन्याचं असताना घेतलेलं. ह्याच्या आईला आणि ह्याला जोडीने घेतलेलं वासरू पूर्ण पुढच्या पायात फेल गेलत. म्हणजे पाय पूर्ण वाकडा झालता. मग दादानी काय केलं, ते दादा आमचे आर्मी मध्ये सर्व्हिसला आहेत ते. मग त्यांनी काय केलं की 4 महिना सुट्टी घेतली खास वासरासाठी. मग त्यांनी जीवाचं रान करून या वासराला तयार केलं. पायात पूर्ण फेल गेलत वासरू. तेव्हा पण वासराचं माप 3 महिन्यात खूप मोठं होतं. वासराचं माप अगदी 10 महिन्याच्या वासरा एवढं याचं माप होतं. म्हणून दादाला अगदी हे आकर्षक वाटलेलं, म्हणून त्यांनी ह्याच्यात इंटरेस्ट दाखवलेला
मग काय झालंय की दादाने पहिला तर याला घेतलं, पायात त्यानं वाकड होतं, याच्या ट्रीटमेंटलाच नाही म्हणलं तर ह्याला घेतलंय, त्याच्यापेक्षा 3 पटीनं पैसा याच्या ट्रीटमेंटला गेलं दादाचा. मग त्यानंतर दादांची जशी ड्युटीला जायची वेळ आली तशी दादांनी याला पाहुण्यांच्या घरात सांभाळायला दिलं. सांभाळायला दिल्यानंतर आता एक 2 महिने झालं, हा पण 2 महिने झालं, मी जसं इकडे आलोय तसं 2 महिने झाले याला परत आणले आपल्या दावणीला. ह्याचं म्हणजे वर्णन करून सांगाय कसं आहे हा, म्हणजे स्वभावाला कसा आहे किंवा पाखऱ्या म्हणजे एवढं हुशार वासरू तर मला मोठी बैल पण एवढी हुशार घावली नाहीत की अगदी हा असं माणसं ओळखतो. जरी मी याला मारला आणि दुसरं जरी येऊन धरला तर त्याला काय करणार नाही, पण मी मारलेला असतो मलाच तो असं ओळखून धरणार. आणि हा असा आहे की आमची मम्मी देखील याला सगळं माया ते मम्मी देखील करतो, बारक्या पोरांना बायकांना ते काही करत नाही. हा एवढा शांत स्वभावाचा आहे, अगदी एका कासऱ्यावर येतो, काय कधी दमवत नाही अगदी. आणि खायला पण असं आहे की त्याला एका टायमाला 1 ते 1.5 बुट्टी भराडा लागतो याला एका टायमाला. ह्याला काय म्हणजे बारड्यात काय असतंय खुराकात? भाड्यात पण नॉर्मलच याला, तसं काय नसतंय जास्त. पण असं की ह्याचं जरा स्पेशल बघायला लागतं की शाबू मिक्स करायला लागतो आम्हाला, कारण त्याची कातण जरा स्मूथ व्हायला पाहिजे. आणि शाबू म्हणा, आपला म्हणा, तांदूळ म्हणा, थोडं मिक्स करायला लागते आपल्याला ह्याच्यासाठी. ह्याचं लसीकरण वगैरे काय? लसीकरण म्हणजे आपल्या आता तुम्हाला माहिती असेल की आपले दादाचं एकटे विद्यानंद चन्नापावटी, त्यांनी पण डॉक्टरच आहेत. सगळी ट्रीटमेंट त्यांच्याकडेच असते, असं काय नसते की त्यांचं रेग्युलर म्हणजे 2 महिन्यातनं 2 महिन्यातनं यांचं सगळं ट्रीटमेंट होत असते की काय प्रॉब्लेम आहे का काय नाही का, असं त्याला रुटीन चेकअप असतं. हो, महिन्यातनं एकदा तर असतंच. आणि महिन्याच्या पाठीमागे याला लंपी झालता, तेव्हा पण आपले परीट डॉक्टर म्हणून आहेत सचिन परीट, आपल्या विद्यानंद औटीच्या म्हणजे हातांना शिकलेले, त्यांनी त्याचा सगळा पूर्ण लंपी कव्हर केलता. लंपी झाला होता तर तुम्ही याची म्हणजे काळजी काय काय घेतली होती की? काळजी म्हणजे सगळ्यात पहिला लंपी झालं तेव्हा याला सगळ्यात वेगळं बांधलं, पहिला जनावरांपासून वेगळं बांधलं. त्यानंतर सगळ्यात अगोदर डॉक्टर आले, डॉक्टरने चेकअप त्यांनी केलं. चेकअप केल्यानंतर डोस दिले, 3 डोस दिले याचे, असे 3 डोस म्हणून 5 दिवस होते तसे डोस ते. मग काय झालं, डोस दिल्यानंतर याचं सगळं अंग पहिला धुतलं, त्यानंतर अजून एकदा डेटॉलनं धुतल्यानंतर आपलं मेडिकल मध्ये नॉर्मल भेटतंय ते नीम तेल म्हणून आहे. सगळ्यात अगोदर अंगाला सगळे नीम तेल लावले. याच्या नीम तेल लावल्यानंतर आपली आंबी हळद 1 किलो आणली, 1 किलो आणून सगळ्या अंगाला त्याच्या लावली. असं दररोजचं आपलं 5 दिवस रुटीन होतं. लवकर म्हणजे जास्त नसल्यामुळे लवकर? हो, 4 दिवसाच्या आत कव्हर झाला याचा लंपी. इकडे आपल्याला गुरु बद्दल माहिती सांगायचं, गायी वगैरे किती झाले ते सांगा. सध्या म्हणजे गुरुचे आपल्यापाशी आल्यापासून एक 55 ते 57 गाय झाल्यात 2 महिन्यात तेवढ्या. आणि मालकापाशी असताना म्हणजे हा तेवढा चर्चेत नव्हता, कारण मालक म्हणजे त्यांनी असं व्यापार होते ते, म्हणून जास्त हा चर्चेत नव्हता. आमच्यापाशी आल्यापासून थोडा चर्चेत आलाय गुरु. त्यांच्यापाशी असताना तरी त्यांच्यापाशी 400 काय किती गेलता त्यांच्यापाशी तो पहिला. पण ह्याचा मालक अगदी नाही म्हणलं तर आम्ही ह्याचं 5वं मालक आहे. मग ह्याच्यात त्यांच्यापाशी असताना याला एक 200 ते 300 गाई झाल्या. त्यानंतर आमच्यापाशी आल्यावर 55 का 57 गाई झाले. तुमच्याकडे येऊन किती दिवस झाले त्याला? तरी 2 महिने होत आला आमच्यापाशी येऊन. त्याची म्हणजे वासरं वगैरे तुम्ही अगोदर बघितली होती का? वासरं बघितलेली, दादानीच बघितलेली. ह्याच्या कालवडी एवढ्या टॉपच्या आहेत की ह्याची 11 महिन्याची कालवड 1,72,000 गेल्या. ते दादाला जसं माहिती पडलं, हा बैल नाही म्हणलं तर दादा घ्यायला नाही म्हणलं तर 1 ते 1.5 महिना त्यांच्या पाठीमागे लागलेली की होय बाबा दे. आणि त्यांची पण थोडी प्रॉब्लेम होती की त्यांच्या जरा थोडं त्यांच्या मुलाला असं दवाखाना चालू होता, म्हणून त्यांनी पहिला बैल विकणं झालतीत, कारण हा बैलच त्यांचं घर सगळं पूर्ण चालवत होता. मग विकणं झालतीत का, आणि दादाला जसं कळालं की असं असं आहे त्यांचं प्रॉब्लेम, मग दादानी काय केली तर काय 1 रुपये कमी जास्त न करता त्यांनी जेवढं मागितलेलं तेवढ्या दरात त्यानं गुरुला खरेदी केलं. याची जर म्हणजे आपल्याला शरीराबद्दल किंवा शरीर वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला नागपुडीपासून ते शेपूट पर्यंत आपल्याला म्हणजे सगळं आपल्याला सांगा की हा कसा आहे तो. सगळ्यात पहिला ह्याचं जे तोंड आहे अगदी हे एवढं लांबडं आणि एवढं छान आहे की 4 माणसं बघितलं म्हणजे होय बाबा म्हणतात की एवढं लांबडं तोंड एका बैलाचं, म्हणजे अगदी देखणं रूप. आणि वासरं पण लांबड्या तोंडाची पडली म्हणजे होतात. आणि दुसरं म्हणजे कान त्याचे एवढे बारीक आहेत ना, अगदी जातीवंत बैलाची कशी अगदी कान ते बारीक असतात. कान काळाचे एकदम.
आणि दुसरं म्हणलं म्हणजे याची कातण मऊ हा, आणि याचा पूर्ण हे जे बॉडी स्ट्रक्चर आहे ना ते एक लेवल हा. आहे. मित्रांनो आपण जो पेटी बाज बैल म्हणतो ह्यालाच म्हणाल बैलाचा चौक वगैरे घोड्यासारखा एकदम उचलून आणि एक समान आहे किंवा पडलेला वगैरे काय नाही. आणि शेपूट याची अगदी बारीक आणि लांबसर येत्या. तर टाचला अंडा शेपुटा तुम्ही बघू शकता आणि बैलाची नजर वगैरे बघा. हा काय वासर म्हणजे खोंड कालवडींचं प्रमाण कसं आहे काय माहिती आहे का? ह्याची म्हणजे खोंडच्या आता तर सध्या म्हणजे कवळी म्हणून गाव आहे कॅप्टन काना म्हणून ते बैल 2 का 4दा नंबर झालाय तो बैल. त्यांच्या घरात एक 3 दिवसाच्या पाठीमागे एक वासरू पडले म्हणजे खोंडच आहे. आम्हाला जेवढे पण त्याचे म्हणजे पैदाशी बघितलोय लेतले 1-2 कालवडी बघितल्या. जास्तीत जास्त याचे खोंडच आणि खोंड पण असे नसतात की होय बाबा शांततेन. ते वासरू जन्मलेलं 1-2 तास झालं. 2 तासानं आम्ही त्याला बघायला गेलतो तर ते 2 तासाचं वासरू आम्हाला धरू देणार झालं एवढं त्या वासराला करंट होता. मित्रांनो हा गुरु आहे आणि गुरुबद्दल आपण माहिती जाणून घेतली. त्याचं म्हणजे पुढचं नियोजन कसं आहे प्रदर्शनात वगैरे नेणार काय काय? पुढचं आता बघू कारण आता तर 2 महिने झाले तर सध्या जस्ट आणून हा पूर्ण आता तयार व्हायला पाहिजे. तयार झाल्यानंतर आपलं नियोजन बघायचं. आता कसं आहे माहिती का आपलं दादा म्हणाल तसं असतंय आपलं. दादा म्हणाल तसं आणि हे सगळं नियोजन मी इथलं करतोय बाकी सगळं बाहेरचं सगळं नियोजन दादाच बघतात. आता सायदा ती बैल तुम्ही आणला तर सायदा ती बैल म्हटलं की पूर्ण ताकदीचा बैल आला त्याला हाताखाली घेणं खूप अवघड असते तर ह्याला म्हणजे तुम्ही आणल्यापासून हाताखाली कसा घेतला म्हणजे? नाही म्हणजे पहिला कसं झालंय की आणलेला तवा खूप मारत होता म्हणजे एकट्याला कोणाला धरू देत नव्हता. नंतर असंच की त्याच्या अंगावरून हात फिरवणं त्याच्यासारखे समोर त्याची व्यवस्था करणं म्हणा आणि त्याची काळजी घेणं अशा प्रकारे त्याला पण कळायला लागलं की होय बाबा हे आपल्यावर प्रेम करतात आणि यांचा आपल्यावर जीव आहे. म्हणून तेव्हापासून हा एका कासावर माझ्या सोबत कधी पण येतो आणि आमच्या आई साहेब असतील मी नसलो तरी आमच्या आई साहेब याचा सगळं व्यवस्था करतात. पण तो मला मारल एक वेळेस पण आमच्या आई साहेबाला काय करणार नाही. मित्रांनो बघा हेच खिल्लारची माया असते. ह्याला म्हणजे घरपोच साठी जातं का? घरपोच साठी सध्या तर 50 किलोमीटरच्या आत जर गाई असली तर जातोय. रेट काय ठेवला यांना? रेट सध्या तसं 2,500 ठेवला आहे लोकल साठी पण लांबून त्यानं गाई येतात. आता सध्या म्हणजे आपल्याला इचलकरंजी साईडच्या 2 गाई आल्या. 2 गाई इथं घरात डायरेक्ट इथं आलत्या आणि तसं 60-70 किलोमीटर वरून एकदा 20 एक गाई आल्यात. मग तसं त्यांच्याकडनं तर रेग्युलर आपण 2,000 घेतोय. आणि पाखऱ्याकडून? पाखऱ्याला सध्या म्हणजे तसं काय रेट ठरवलं नाही त्याचा पण असंच त्याला नुसता ट्रायल करण्यासाठी असं 10 गाय सोडलेले त्याच्या तसं आता दादाच ठरवणार की ह्याचं रेट काय अजून तसं प्रॉपर चालू केला नाही याला. मित्रांनो तुम्ही रील्स मध्ये वगैरे फोटोज इंस्टाग्राम वरती बघताय पण युट्यूब वरती डिटेल मध्ये मालकाचं मनोगत आणि बैल कसे तुम्ही बघू शकता. हा गुरु आणि पाखरे. तर मालक धन्यवाद तुम्ही आपल्याला माहिती दिल्याबद्दल. धन्यवाद.